नमस्ते, मी सुनीता जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज तुम्हाला मी पारंपरिक पद्धतीने 4 प्रकारच्या डाळीचे सांडगे कसे बनवायचे हे मी दाखवणार आहे। आणखीन ते स्टोअर कसे करून ठेवायचे हे सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू। चला आपण आता डाळ भिजायला घालू। तर मी प्रत्येक डाळ ह्या वाटीने मोजून घेणार आहे। तर पहिल्यांदा चणा डाळ मी हे 2 वाट्या घेते। तर ही चणा डाळ झाली 2 वाटी आणि त्याप्रमाणे सर्व बाकीच्या डाळी 1-1 वाटी घ्यायची। तर ही आहे मटकीची डाळ। तर मटकीची डाळ ही 1 वाटी, त्यानंतर मुगाची डाळ 1 वाटी, आणि त्यानंतर मुगाची डाळ 1 वाटी झाली की आपल्याला थोडीशी उडदाची डाळ टाकायची। म्हणजे ही 1 वाटीचं असलं ना तर उडदाची डाळ अर्धी वाटी। असं जर तुम्हाला असं नसेल वाटीने समजत तर वजनी म्हणलं तर पाव किलो मटकीची डाळ, पाव किलो मुगाची डाळ आणि अर्धा किलो चणाची डाळ आणि 50 ग्राम 50 ते 100 ग्राम उडदाची डाळ, असं सगळं डाळी भिजत घालायच्या। तर आता मी ह्याला धुवून घेते 2-3 पाण्याने आणि भिजायला घालते। तर आपण आता इथं 2-4 पाण्याने चांगल्या डाळी धुवून घेतल्यात। का तर जास्त पाण्याने धुवायच्या, नाहीतर मग त्याच्यावरती पावडर असते ना तर ते खराब होते डाळ। तर 3-4 पाण्याने मी धुवून घेतली। तर आता मी ह्याच्यात पाणी टाकून भिजायला ठेवणार आहे। अख्खी रात्र त्याला भिजवणार आहे। तर ही आपली आता डाळ मस्त भिजलेली आहे, छान 7-8 घंटे। हे बघा किती मऊसूर डाळ भिजली। तर आपण आता ह्याला एकदा एका पाण्याने धुवू आणि नितळायला ठेवू। अशी चांगली धुवून घ्यायची मस्त। जर तुम्हाला लवकर पाहिजे असेल तर तुम्ही 4-5 घंटे भिजवून सुद्धा बनवू शकता। आता मी या चाळणीमध्ये नितळायला ठेवते, म्हणजे पूर्ण पाणी त्याचं हे होऊन जाईल। मग आपण सांडगे बनवायला सुरुवात करू। ती आता आपली सांडग्याची डाळ पाणी नितळते, तोपर्यंत आपण आता त्याचा मसाला बनवून घेऊ। तर मी आता गॅस पेटवते। एक छोट्याशा पॅन मध्ये मी हे जिरे आणि धने भाजून घेणार आहे। चांगले अगदी खरपूस भाजून घ्यायचे, असे लालसर चांगले। आता धने आणि जिरे चांगले भाजत आले, बघा तडतड आवाज येतोय। तर आता ह्याचे मी गॅस बंद करते। थोडेसे थंड झाले की आपण त्याची पावडर करून घेऊ। इथं आपलं आता जिरे आणि धने असे भाजून घेतले चांगले खरपूस सारखे। तर आता आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ, त्याची पावडर करून घेऊ। त्याच्यानंतर आपल्याला हा लसूण सुद्धा वाटायचा आहे त्याच्यामध्ये। का तर पावडर आपण वाटून काढून घेऊ आणि मग लसूण टाकू। चला आपण आता ही पावडर करून घेऊ। ते इथं आपली आता ह्याची धने आणि जिऱ्याची पावडर झाली। अशी जास्त बारीक नाही आणि जास्त हे पण नाही, जाड पण नाही, अशी मीडियम वाटायची। असं मस्त खूप सारा सुगंध येतो त्याच्यामध्ये। तर मी आता हे पावडर काढून घेते प्लेटमध्ये आणि मग लसूण आपण वाटू। तुम्ही बघू शकता, हे बघा कशी अशी आबडधोबड आहे, जास्त बारीक नाही आणि जास्त जाड पण नाही। तर ह्याच्यामध्येच आपण आता हा लसूण सुद्धा बारीक करून घेऊ। आणि लसूण मी जास्त काय अशा साली सकटच ठेवला आहे, का तर त्याचा फ्लेवर चांगला येतो। तर आपण आता लसूणही बारीक करून घेऊ। आपला आता लसूण पण बारीक झाला आहे। तर तो आपण या
धना आणि जिरा पावडर आहे त्याच्यामध्येच एका बाजूला काढून ठेवू. हे बघा असं बारीक करायचं, सालीसकट आहे त्याच्यामुळे ह्याचा फ्लेवर जास्त वाढतो. इथे एका बाजूला काढून घेते मी. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्येच हे जे मसाल्याचं भांडं आहे ना लसणाचं, त्याच्यामध्येच आपल्याला डाळ वाटून घ्यायची. तर आता मी थोडी थोडी करून डाळ वाटून घेते. डाळी वाटून घेऊ आणि बिगर पाण्याच्या वाटायच्यात. असं बंद चालू करून मिक्सर वाटायचं. तर आता मी वाटून दाखवते. तर हे बघा डाळ तुम्हाला मी कशी वाटली दाखवते. हे बघा जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, अशी आबडदोबड वाटायची. का तर जास्त जाड जर वाटली ना तर आपण सांडगे कालवणामध्ये भाजीमध्ये सोडताना ते असं सुट्टं होतात आणि जास्त बारीक वाटले तर मग चिकलसारखे होतात. म्हणून असं जास्त घट्ट नाही, जास्त बारीकही नाही आणि बिगर पाण्याचं वाटायचं आहे. पण जर तुम्हाला वाटलं तर खूप घट्ट आहे तर 2 चमचे तुम्ही पाणी घालू शकता. पण मी काय घातलेलं नाही पाणी, मी त्याच ह्याच्यामध्ये त्या वलचर डाळीच वाटून घेतली. तर हे बघा आता अशा प्रकारे आपण आता ही सगळी डाळ वाटून घेऊ. थोडी थोडी करून अशी वाटून घेऊ आपण आता. ते इथं आपली आता सगळी डाळ वाटून झाली. बघा तुम्ही कशी बिन पाण्याची मी वाटली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकू. तर मी हे धना पावडर आणि लसूणची पेस्ट करून घेतली, ती सगळी टाकणार आहे. एक चमचा मसाला घालते. चमचा मी मिरची पावडर घालणार आहे. तुम्हाला तुमच्या तिखट जेवढं पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकू शकता. तर मी तर 1-1.5 चमचा टाकलाय. त्यानंतर 1 चमचा हळद घालते. आणि 1 चमचा मीठ. मीठ थोडंसं ना जास्तच घाला, का तर ते उन्हामध्ये सुकवल्यावर त्याच्यातलं मीठ उडतं. म्हणून मग मीठ थोडंसं जास्त घालायचं. बरं तुम्ही नसेल खात तर मग कमी टाकलं तरी चालेल. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ, एकदम एकजीव करून घेऊ. हातानेच करायचं आहे म्हणजे हाताने सगळं एकत्र छान मिक्स होतं. अगदी फ्लेवर याचा खूप सुंदर येतो आणि खायला सुद्धा चांगले लागतात. आपले सगळे मसाले मिक्स झाले. तर आता मी तुम्हाला दाखवते. घे बघा असं छोटा असा गोळा घ्यायचा, एकदम असं लंबगोळा करून आणि ह्या ताटामध्ये हे बघा असं बघा असे छोटे असे सांडगे घालायचे. लहान घालायचे म्हणजे लवकर वाळतात. आणि नंतर मग ते भाजीमध्ये पण असे जेवढा आकार आहे ना तेवढाच त्याचा येतो. असे छान लहान असे मस्त सांडगे घालायचे. हे जे तुकडे पडतात ना छोटे तर ते नंतर काय ना ते वाळून निघतात. बघा अशा प्रकारे घालायचे. असे लहान चांगले असे एकदम असे चिटकून घालायचे, नाही तर मग अशी जागा पुरत नाही जास्त. वाटलं तर तुम्ही तो पेपर प्लास्टिकच्या कागदवर पण घालू शकता. पण आमच्या इथं जास्त ऊन नसल्यामुळे मी असे ताटांनी घालून ठेवते. काही लोक ताटाला तेल पण लावतात, पण ते तेल लावलं ना तर नंतर ते सांडग्याचा तेलाचा वास येतो. म्हणून मग ते तेल नाही लावायचं, असंच निघतात ते. आता आपण अशा प्रकारे सगळं सांडगे आपण तोडून घेऊ. इथं आपले आता सांडगे बनवून तयार आहेत. तर मी ह्याला 2-3 दिवस उन्हामध्ये वाळवले आणि आता बघा किती परफेक्ट असे खडखडीत आवाज येतोय. तर आता आपण ह्याला स्टोअर कसे करायचे, जर तुम्ही महिनाभरासाठी करत असलाल स्टोअर तर तुम्ही वर ठेवले तरी चालतील.
पण जर तुम्हाला 5-6 महिन्यासाठी स्टोअर करायचे तर असा एखादा एअर कंटेनरचा डबा घ्या आणि त्याच्यामध्ये हे सांडगे भरून अगदी फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे त्याला मुंगी नाही लागणार, किडा नाही लागणार. अगदी 6 महिने अगदी परफेक्ट हे असे राहतील. जर तुम्हाला फ्रीजमध्ये नसेल ठेवायचं, जर तुम्हाला हे फ्रीजमध्ये जर नसेल ठेवायचं आणि वरती ठेवायचे असेल तर तुम्ही एक डबा घ्या, त्या डब्यामध्ये हे सगळे सांडगे भरा. हे सांडगे भरले की त्याच्यामध्ये एक असा हिंगाचा खडा ठेवा, म्हणजे अगदी मुंगी नाही लागणार आणि परफेक्ट असे 6 महिने हे सांडगे राहू शकतात वरती. फक्त हिंगाचा त्याला वास येईल, पण हिंग तर आपण खातोच ना, त्याच्यामुळं हे परफेक्ट अगदी 6 महिने ह्याला किडा मुंगी अजिबात लागणार नाही. असे स्टोअर करून त्याला अगदी तुम्ही वर 6 महिने ठेवू शकता. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.